या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX। आमच्याकडे पैठणी, डिझायनर साडी, घागरा कुर्ती, मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, बॉईज किड्सवेअर अगदी योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX, गाडेकर ऑटो समोर, विंचूर रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण येवल्यातून। येवला शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत खुनाच्या घटनेचा उलगडा केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे। दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास शनी पटांगण परिसरामध्ये एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। घटनास्थळाचा पुरावा पाहता या व्यक्तीच्या डोक्यात कोणीतरी दगड घालून खून केल्याचं निष्पन्न झालं होतं। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र वेगाने फिरवून अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली असून या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोरे, जनार्दन दळवी, महिला पोलीस शिपाई मोनाली ठाकरे, सोनिया गरुड आदींनी परिश्रम घेतले। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। सर, येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये 14 एप्रिल रोजी रात्री खून झाला होता। त्या खुनाच्या संदर्भात काय तपास आणि आरोपी अटक झाले? दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री मिरवणुका सुरू असताना आम्हाला एका इस्मानं मिरवणुकीमध्ये येऊन सांगितलं की शनी पटांगण येथे 2 इस्मांच्या वादातून एका इस्मानं दुसऱ्या इस्माच्या डोक्यात दगड टाकलेला आहे। तर जो जखमी इसम होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथे पाठवण्यात आलं। तिथे उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं। दरम्यानच्या काळात जखमी इसम कोण आहे त्याचं नाव निष्पन्न करणं हे आव्हान होतं। ते आम्ही रात्रीतून पहाटेपर्यंत त्याचं नाव निष्पन्न केलं। जो इसम उपचारादरम्यान नाशिक येथे मयत झाला। त्यानंतर पोलीस पथकानं इंक्वेस्ट पंचनामा केला, PM करण्यात आलं। तेथील त्याचा जो भाऊ होता, भावाचा जबाब नोंद करून FIR दाखल करण्यात आली। आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं रात्रीतून, मग ते इसमाला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करून त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली। तर जो इसम आहे आरोपी, त्याचं नाव गौरव राजू घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर येवला, यास आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। त्याच्यावर पूर्वी एक चोरीचा गुन्हा या पोलीस स्टेशन येथे नोंद आहे। तर आज न्यायालयात त्याला घेऊन गेलो होतो, तर न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेला आहे। पुढील तपास मी स्वतः करतो। आरोपी आम्ही 24 तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। येवल्यातील या नामांकित सराफ दुकानात सेल्समन व सेल्सगर्ल्स अशी 2 पदे तात्काळ भरणे आहे। पात्रता किमान 12वी पास। संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। इच्छुक उमेदवारांनी तात्काळ भेट द्यावी। विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला।